परवा मी तुम्हाला म्हणाले होते ना की या 4-5 दिवसातच माझ्या सासरच्या मंडळींसोबतचा एक व्लॉग तुमच्याशी शेअर करायचा आहे। तर आजची ती वेळ आहे। सासरच्या सगळ्या मंडळींना मी आज तुम्हाला भेटवणार आहे। तसं तर गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही त्यांना भेटलेला आहात। आमची होम टूर मी तुम्हाला दिली होती, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आमचं घर सुद्धा नक्की बघा। तर आज निमित्त असं आहे, एक घरातलंच लग्न आहे आणि त्यासाठी मला जायचं आहे। मी आणि बिल्व सकाळी जाऊन संध्याकाळी ते लग्न पार पाडून येणार आहोत आणि हा सगळा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। कारण या लग्न समारंभामध्ये फक्त माझ्याच घरातले नाहीत तर आवीच्या मावशा वगैरे सगळ्या येणार आहेत, ज्या माझ्या खूप लाडक्या आहेत आणि ज्यांची मी खूप लाडकी आहे। त्यामुळे या सगळ्या माणसांशी तुमची भेट घडवून आणते। चला, लग्नाला जायचं म्हणजे साडी नेसायची आहे आणि इथं मी साडी, ब्लाऊज, सगळं नेकलेस वगैरे काढून ठेवलेला आहे। गजरा सुद्धा काढून ठेवलेला आहे। खरा गजरा मला खूप आवडतो। आता कपिलच्या लग्नाच्या निमित्तानं तो सतत माळणं होणार आहेच आहे, पण आज तेवढा वेळ नाहीये की जाऊन विकत आणेन, त्यामुळे आज हाच गजरा माळणार आहे। आणि ही जी साडी आहे ही आईंचीच आहे, सासूबाईंची साडी आहे माझ्या। मला खूप आवडली ती आणि त्यांना म्हटलं की या लग्नाला मी हीच साडी नेसेन। मागचा पसारा इग्नोर करा बरं का, लग्न घर असल्यामुळे सगळा पसारा आहे। तर आईंची ही साडी मला अशी दिसतीये। दिवाळीनंतर आजच कितीतरी दिवसांनी मी साडी नेसलेली आहे। अभि म्हणत होता कारनी न्यायला येतो मी तुला साताऱ्यातून कराडला, पण म्हटलं नको, बिल्वला बस कधी कळायची, त्यामुळे मी आज बसनी जाणार आहे। आणि मला तर सवय आहे बसची, त्यामुळे मला काही वाटत नाही, पण बिल्वचा पहिला अनुभव असणार आहे आणि बिल्वला कळलं पाहिजे ना, इथं अशी एसटी असते, अशी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम इथली अशी असते। त्यासाठी मी त्याला म्हटलं काही काळजी करू नको, कराड सातारा काही लांब नाहीये, मी बिल्वला घेऊन व्यवस्थित साडी नेसून त्याला ट्रेडिशनल कपडे घालून व्यवस्थित साताऱ्यापर्यंत पोहोचते। तुम्हाला आवडला का हा लुक मला सांगा बरं का। टाईट नाहीये हा, व्यवस्थित आहे। कशाने टाईट होतोय? इंडियन ड्रेस आहे तो, बिल्व दिवाळीला घालतो असला ड्रेस आहे की ओके, मी घालणार। घालायचं, छान दिसतो बाळाला, छान दिसतोय का रे? हो। कराडचं बस स्टँड हे नवीन झालेलं आहे। नवीन झाल्यापासून मला वाटतं मी पहिल्यांदाच आलेले, एकदा आले होते बरीच वर्ष झाली, पण छान वाटतं। आता मी साताऱ्याची बस बघते। कुठे साताऱ्याची बस बिल्व? चल आपण बघूयात कुठे, मला पकडा तू, आपण बघूयात कुठे साताऱ्याची बस। इथं लागतात साताऱ्याच्या बसेस, वाट बघावी लागणार आहे बरीच। बिल्वला नवीन वाटतंय। बिल्व कसं वाटतंय हे सगळं? हो, छान वाटतंय। या बसच्या आहेत त्या सुद्धा आजकाल वेगळ्या झालेल्या आहेत, जे डिझाईन होतं आधीचं आणि हा बिल्व असा मुद्दाम हात घालणार मध्ये, या वेगळ्याच बस दिसतात। मला वाटतंय थोड्या थोड्या वर्षांनी आपल्या लालपरीचं रूप बदलत असतं, तसंच हे बदललेलं रूप आहे। आता आत बसल्यावर कळेल की किती आरामदायी आहे। एकदाची ही बस मिळालेली आहे आम्हाला। आता हे म्हणतायत की नेहमीचा जो प्रॉब्लेम असतो की साताऱ्याला जाताना जेवायला थांबणार आहे 20 मिनिटं, 1 मिनिट, पण किती वाट बघणार ना बसेसची, त्यामुळे मी म्हंटल चला शेवटी मिळेल त्या बसनी जाऊया, म्हणून मी यामध्ये चढलेले आहे। खूप गर्दी आहे बसेसना, लग्न सराईमुळे ना खूप गर्दी आहे। आम्ही पहिल्याच सीटवर आहे, एका आजींच्या शेजारी बसलोय, बिल्वला मांडीवरच घेतलं। इकडे बघा बिल्व। आता बस सुरू होईल आणि आपण साताऱ्याला पोहोचूया। फिरते विक्रेते येत आहेत बसमध्ये। बिल्व म्हणतोय बसमध्ये खाऊ कसा काय विकायला येतोय, आहे की नाही बिल्व? खाऊ येतोय का इथे? काय काय खाऊ आहे? हा, काय काय खाऊ घेऊन येत आहेत ते? कुरकुरे, कुरकुरे आणतात, शेंगदाणे आहे की नाही, लेमन गोळ्या, छान छान खाऊ। लेमन गोळ्या हव्यात का? आता ते गेले, आता बस निघाली, साताऱ्यात घेऊयात आपण। ओके, घेऊयात तुला। आजी तुम्ही पण हाय करा। आजींची सोबत चांगली मिळाली आम्हाला। पुण्याला आजी निघाल्यात पुण्याला। आजी मला म्हणतात शेंगदाणे खाणार का, म्हंटल नको, जेवून निघालो आत्ताच। आपल्याकडची माणसं म्हणजे बोलायला आपल्याला ओळख नाही लागत, लगेच आपण काय की नाही, लगेच बस मध्ये बसल्या तरी बोलायला ओळख नाही लागत। हा, नाही लागत बोलायला, आणि चांगलं वाटतं, बोलता बोलता प्रवास संपतो लगेच। हा,
आजीला लांब आलेत, आजी कवटे महाकाळ मधून आलेत आहे ना, आणि निघालेत पुण्याला. एवढं सगळं ओझं घेऊन आता एकट्या उतरणार आहे? येईल ना, नाही ना? हा, मग बरं आहे. वल्लभनगरला राहायला कुठे, चिंचवडला वगैरे आहेत का काय? पिंपरीला राहायलाय. हा, बरं आहे बरं आहे. खूप थोडं अंतर राहिलेलं आहे, आता नागठाण्यापर्यंत पोहोचलोय, पण बस थांबली जेवायला. हे नेहमीच असतं. तरी मला वाटलं की अतीतमध्ये थांबेल, कारण तिथे नेहमी थांबते, पण नाही थांबली. मला वाटलं आता डायरेक्ट जातीये, पण नाही. आणि हा बिल्लू झोपलाय. या बाबतीत बिल्लू गेलाय बाबावर, कारण त्याला त्याच्या बाबाला बसमध्ये बसलं की लगेच झोप यायची. जेवढी बस जास्त खडखड आवाज करणारी असेल तेवढी झोप लवकर लागणार. आणि बिल्वचं तसंच झालं. एवढा आवाज आहे या बसचा. बिल्व थोड्याच वेळात लगेच झोपून गेला. मी आपल्या आजींसोबत गप्पा मारत मारत नागठाण्यापर्यंत पोहोचलीये. आजी उतरल्यात आता. मला उतरताना म्हणतात, तुला काय आणू का खायला? म्हटलं नको नको, आजींची आपली सोबत मला छानच झाली आहे. आता हार्डली मला वाटतं 20 मिनिटांचा रस्ता आहे, पण इथं अर्धा तास जाईल. त्याचं काय, वाट बघायची, दुसरं काय. साताऱ्यात आत बस शिरली आहे. आता स्टँडवर उतरणार आहे मी. स्टँडच्या जवळपासच कार्यालय आहे, त्यामुळे स्टँडवर चालली आता. ते साताऱ्याच्या स्टँडवर आता आम्ही वाट बघतोय बिल्लूच्या बाबाची. त्यांनी सांगितलं की इथे थांब. आला बहुतेक तो, त्याचा फोन आला, मी फोन घेते. आता 4-5 दिवसांनी बाबाची आणि बिल्लूची भेट झाली आहे, पण बिल्लू अजून सुद्धा मला थोडा पेंगुळलेला वाटतोय. आम्ही म्हणतो कसा वाटलाय बसचा प्रवास खूप वर्षानंतर, 6 वर्षानंतर, 5 वर्षानंतर सॉरी. त्याला म्हटलं आहे तसाच आहे. हेच का प्रणाली अनिकेत? अच्छा, चला आलो कार्यालयाच्या जवळ. पोहोचलो आम्ही आता हॉलमध्ये. बिल्व पण चांगलाच कंटाळलेला होता, पण त्याची झोप झाली ते बरं झालं. काय करा, काय झालं? लाजू नको. अच्छा ठीक आहे, मी भेटते अशी. बरं आहे का? मस्त. मस्त मस्त. तुम्ही बरं आहे ना? बसनी आले हो, त्यामुळे बराच वेळ लागला. ती जेवायला थांबली आणि ते सगळं त्याच्यामुळं. हा, मस्त मस्त. तुम्ही कसे? बरं आहे ना? चला, अजून बाकी मावशा सगळ्या? अच्छा, थांबा दिशू, थांबा 1 मिनिट. इथं काकू जवळ बस. लग्न कोणाचं हे सांगायचंच राहिलं तर आमच्या आईंच्या मामे बहिणीचं हे लग्न आहे. अगं हो, तर मी बिल्वला म्हणलं बघ किती आठवण येते तुझी, दिशांतला किती फोन करतोय ते. तुम्ही बरं आहे ना? साडी बघताय का? साडी आईंचीच आहे. काय तुमच्याकडे सेमच असणार मला माहिती आहे. तुमची आहे मग 1 नंबर भेटते. मी सगळ्या साड्या बघितल्या आईंच्या, म्हणलं मला ही नेसायची आहे साडी, हीच आवडती आहे. बाकी 2 जणी पुण्यात. मी मागून हळद लावली. ओके, अजून कोणी नाहीये, स्टेज रिकाम आहे, तोपर्यंत फोटो काढून घेतो. फोटो सेशन करून आता आम्ही जेवायला आलो. 4चं लग्न आहे, पण दुपारीच जेवण आहे. आजोबांचा लाड सुरू आहे. पुरी आवडली आहे? हो, बिल्वाला आवडते पुरी, आहे की नाही? या आमच्या सासूबाईंच्या आजी आहेत, आवीच्या पणजी. अशी घे, अशी घे. आजींना पापी द्या. बरं आहे का? ओळखलंय का? ओळखलंय ना? नमस्कार करते. हा, चांगले ना तब्येत वगैरे? चांगली ना तब्येत? अक्षता वाटायचं काम सुरू झालंय. नवरा आलाय आता वाजत गाजत. थोड्याच वेळात इथे या स्टेजवर लग्न लागेल. काय विचारतायत? काय विचारतायत? हे आहेत माझे दीर आणि जाऊ प्रतीक्षा आणि विक्रांत. या आहेत आमच्या रूपा मावशी, सगळ्यात छोट्या मावशी. आणि मागे बसल्यात त्या नलू मावशी, नंदा मावशी आणि मंदा मावशी.
आणि सगळ्यात पुढं गुलाबी साडी नेसलेल्या आहेत त्या माझ्या सासूबाई, आमची आई आणि आमचे पप्पा. इथं सगळ्यांचे सत्कार सोहळे वगैरे सुरू आहेत. आपल्याकडे लग्नांमध्ये अजूनही काही भागांमध्ये ही पद्धत कायम आहे ना? तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय कुठे ड्रोन का? ड्रोन आता आपल्या इथून असा उडणार आहे वरून. नाहीये ना ड्रोन, नाहीये बिलवा. ड्रोनला घाबरतो आहे की नाही? नाहीये. काय रे काय आहे? तू टाकला का? आता नाही, आता नाही. शुभमंगल सावधान म्हणून की टाकायचं. ठीक आहे, इथं आहे, माझ्याकडे आहे. जर पाहिजे का? आहे ना, वाच संपले आम्ही डोक्यात पडलेल्या अक्षता झाडतो. येऊ का? हा मी येते. बरं झालं या निमित्ताने तरी तुम्ही भेटला सगळे. बरं झालं. मावशी तुमचा फोटो तुम्हाला पाठवते, छान आलाय फोटो. चला आमच्याकडे पाठवतो, निकिताला पाठवते. आजींना मध्ये बसवा आणि इकडे निम्मे इकडे निम्मे व्हा आणि फोटो काढा. आजींसोबत तिकडे घेतला फोटो, रूम मध्ये घेतला फोटो. अजून कुठल्या मावशी राहिल्या आपल्या? मंदा मावशी कुठे आहेत? वर आहेत का? मी बघते, भेटते त्यांना. येऊ का? लवकर या. हो येते. तुम्ही लवकर या. पण मी अजून पण म्हणते अगं बोलव, मेहंदीला बोलव, ह्याला बोलव, त्याला बोलव. या पण या, तुम्हाला जमेल तसे भेटू. आता मी सांगते कसं काय. इथे खूप सबस्क्रायबर्स भेटतायत आणि आम्ही सगळ्यांसोबत फोटो काढतोय. चला जाऊ. बाय बाय, भेटू. मी लवकर ये लग्नाला. 29. हा लवकर ये, मम्मीने बोलवलंय. पप्पा येऊ? चला. तब्येत बरी आहे ना आता? काही त्रास नाही? किरकोळ आता तेवढं चालू. चालेल. चलो चलो मी भेट. चलो बाबा. कमी दे. झोप आली. आलो 1-2च मिनिटं. चला. एवढं तुम्ही आर्टिफिशियल चला मला पण आता हे लग्न झालेलं आहे. आम्ही बाहेर पडतोय, सगळ्यांचा निरोप घेतलेला आहे. खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून. कारण या मावशा मला आता पुढच्या वर्षी जेव्हा येऊ आम्ही किंवा पुन्हा केव्हा येऊ तेव्हाच आता आम्हाला या सगळ्या जणी भेटणार आहेत. आणि बाकीच्या सगळ्यांना पण भेटलेलं आहे. किती छान सोहळे असतात ना असे की एकत्र सगळेजण आपल्याला भेटतात. चला आता इथून आपण स्टँडला जायचं आणि स्टँडवरून परत कराड. स्टँडवर आलोय आम्ही आणि बसची वाट बघतोय. काय कुत्रा आहे का? बर बर. आम्हाला सगळीकडे सबस्क्रायबर्स भेटत आहेत. या सुद्धा आपल्या ताई व्ह्युअर आहेत, त्या आम्हाला भेटलेल्या आहेत. श्रेया हाय करा. हाय सर. हाय करा. आमच्या सोबत या उमरज पर्यंत असणार आहेत आणि आम्ही कराडला चाललोय. अडचण होती बसायला. हो पण ठीक आहे ना. ही पण एक वेगळी फन आहे का बस? म्हणजे आहे का वेगळी फन? आहे का? हाये हाये बिलवा आहे म्हणत नाही की नाही? बिलवा हाये म्हणतो. उमरज झालं आणि उमरज झालं म्हटल्यावर कराड फक्त आता एकच स्टॉप, म्हणजे पुढचा स्टॉप कराडचाच. आणि रिक्षा करून घरी चाललेलो आहे. त्याने खूप एन्जॉय केला आणि आता रिक्षा सुद्धा त्याला खूप आवडतीये. आता उतरायचंय. बसचा प्रवास करून आले आणि असं थकल्यासारखं वाटलेलं आहे. कारण वेळ लागतोय ना फार तिथपर्यंत पोहोचायला, त्यामुळं बाहेर बिल्लूचा खुरखुर केलेला आवाज येतोय का. तर ठीक आहे, आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. आता आवडते. बाय.